लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। शेवटच्या दिवशी राजकीय सभांचा आणि रोड शोचा धडाका। महाराष्ट्रात 11 तर देशभरातील 96 मतदारसंघात सोमवारी मतदान। निवडणुकीच्या निकालाआधीच पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा। अजितदादा लावणार पंकजांच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग। फडणवीस देखील पंकजांच्या मंत्रिपदासंदर्भात आशावादी। पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भाऊक। पंकजा मुंडेंना खासदार केलं नाही तर उदयनराजेंची राजीनामा देण्याची तयारी। व्यासपीठावर पंकजा मुंडेंनाही अश्रू अनावर। अजित पवारांनी घरात दमदाटी करावी, त्यांची दमदाटी आम्ही खपवून घेणार नाही। निलेश लंकेंना सज्जड दम देणाऱ्या अजित पवारांवर सुप्रिया सुळेंचा निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काढलेल्या फतव्यावरून ठाकरेंनी शिवसेना आणि मनसेमध्ये जुंपली तर संविधान बदलणाऱ्यांच्या सोबत राज गेल्यानं प्रबोधनकारांना काय वाटलं असेल, संजय राऊतांचा सवाल। इंग्रजांना पाठवलं मोदी काय चीज, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल तर अर्थव्यवस्थेमध्ये मोदींनी इंग्रजांनाही मागे टाकलं, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। इम्तियाज जलील हे औरंगजेबाची औलाद, त्यांना उत्तर देत नाही। नवनीत राणांची इम्तियाज जलील यांच्यावर जहरी टीका। सुरेश जैन यांचा अखेर भाजपला पाठिंबा। निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन यांच्याकडनं बाजी पलटवण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने। अंबादास दानवेंनी 200ची नोट मनसे कार्यकर्त्यावर ओवाळल्यानं कार्यकर्त्यांचा संताप। भुमरे आणि खैरेंकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन। शांतगिरी महाराजांकडून लोकसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध। शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन। देशात पुढच्या 25 वर्षांमध्ये गरिबी राहणार नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएचा विजय व्हावा, नितीन गडकरींचं विधान। पवारांमुळे दिल्लीवर राज्य करण्याची संधी मिळाली होती, रोहित पाटलांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। कल्याणमध्ये उद्या शरद पवारांच्या सभेचं आयोजन। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा। जालन्यामध्ये अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांना पाठिंबा। काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांना धक्का। मालेगावात पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित। मालेगावात निवडणूक आयोगाच्या अटी किचकट असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। निरेच्या पाण्यासाठी पंढरपूर माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक। निवडणूक संपताच पंढरपूर आणि माळशिरसचं पाणी केलं बंद। लासलगाव शहरामध्ये भीषण पाणी टंचाई। लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही। पाणी टंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद। सांगली शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। कुपवाड आणि मिरज MIDC मध्ये जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे उडाले अनेक ठिकाणांचे पत्रे। रायगड मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात। चालत्या कारनं घेतला अचानक पेट। आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक। पुणे जिल्हा प्रशासनाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई। 14 कोटींची रोकड, सोनं चांदी, ड्रग्स केलं जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।